मुझे शक है कि रेशमाच्या खुनामागे ना याचाच हाथ है, इसलिए इतने आसानी से इससे मरने नहीं दूंगी मैं। मॅडम, डॉक्टरांच्या हाताला आता मेहंदी नाहीये, आपण त्यांच्या हाताचे ठसे घेऊ शकतो। अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही। डॉक्टर, तुम्हाला काही हरकत नाही ना ठसे द्यायला? डॉक्टर, इथे ठसे द्या। सॉरी डॉक्टर, तुम्हाला माझ्यामुळे मेहंदी धुवावी लागली। नाही, हरकत नाही। तुम्ही तुमचं काम करतायत आणि तुम्हाला मदत करणं मी माझं कर्तव्य समजतो। खरं सांगू का, लग्न मंडपात माझ्या डोक्यावर अक्षता पडत असते आणि कुठला पेशंट आला असता मी पहिल्यांदा पेशंटला चेक केलं असतं। त्यामुळे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ। थँक यू फॉर युअर कॉपरेशन। थँक्यू काय म्हणताय हो तुम्ही? खरं तर तुम्ही मला असं इथे आरोपी म्हणून आणून बसवलंय, माझ्या बोटांचे ठसे घेतलेत, मला वाईट वाटलं, पण हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करताय। असं काही नाही डॉक्टर, काही गोष्टी आमच्या रेकॉर्ड्स मध्ये असावेत म्हणून हे सगळं चाललंय। कुठली गोष्ट कधी कामी येईल हे सांगता येत नाही ना। अगदी खरंय। खरं तर तुम्ही जेव्हा आला होता तेव्हाच मी तुम्हाला हात धुवून माझ्या बोटांचे ठसे देणार होतो, पण डिंपलमुळे नाही देऊ शकलो। आता काय, ती माझी होणारी बायको आहे, मला तिच्या सुद्धा मतांचा विचार केला पाहिजे ना। डॉक्टर, तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे। तुम्हाला फिंगरप्रिंट बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता। याच्याबद्दल काय विचारणार? खरं तर हे फिंगरप्रिंट घ्यायची गरजच नव्हती तुला। फार मोठी चूक करतेस तू।
काय झालं डॉक्टर? कुठे हरवलात? नाही, कसल्या नाही. मी विचार करत होतो मला लग्न कोणासोबत करायचं होतं आणि कोणाबरोबर करतोय. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं. आते डॉक्टर. काय झालं डॉक्टर? तुम्ही एकदम बोलून घेतलं. आम्हाला कळलं की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं होतं. त्यांनी खूप त्रास दिला का तुम्हाला? त्रासच नाही म्हणता येणार. मला मिस्टर विजयची अवस्था बघवत नाहीये. मला सतत पोलीस स्टेशनला बोलवतायत. याचा खूप मानसिक त्रास व्हायला लागला आता मला. मी गावात एवढी प्रतिष्ठा मिळवली आहे. लोक माझ्यावर एवढं प्रेम करतायत. पोलीस माझी चौकशी करतायत. त्यामुळे मला भीती वाटायला लागली आहे. माझी प्रतिष्ठा धुळीला मिळते की काय. आणि मी पैसे मिळवण्यासाठी कधीच काम नाही केलं. जे काही काम केलं ते लोकांचं प्रेम मिळवण्यासाठीच केलंय. मी अनाथ म्हणून जरी जन्म घेतला असता तरी मला अनाथ म्हणून मरायचं नाहीये. उद्या जर का मला काही झालं तर मला सतत काळजी वाटते. गावातल्या लोकांचं काय होईल, त्यांची सेवा कोण करेल, त्यांचा इलाज कोण करणार. माझं काही झालं असं तरी चाललं असतं. पण मी दिव्या मॅडमला लग्नाला नकार नव्हता दिला पाहिजे. काय? दिव्या मॅडम खरंच तुम्हाला लग्न करा म्हणत होत्या? त्या तुमच्या मागं लागल्यात हे थोडं माहित होतं मला, पण हा विषय लग्नापर्यंत जाईल हे नव्हतं माहित. डॉक्टर, अहो तुमच्यासारख्या देवमाचा संघ त्या अशा वागल्या. हे बघून आज माझ्या पाक मानात उतरल्यात मॅडम. नाही नाही नाही, तुम्ही फक्त बोला. नाही अख्ख्या पॉलिटिशियनला आग लावून टाकली तर बजाबापू नाव नाही लावणार. बघू तुम्हाला कोण कसा हात लावते ते एका बुकीतच. बजा, हे बघ, तू शांत हो. आपल्याला असं काही करायचं नाहीये. या दिव्या मॅडमची काही एक चूक नाही अरे. ते म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं. त्यात त्यांचं एकतर्फी प्रेम माझ्यावर. मी त्यांचं होणार नाहीये हे कळल्यामुळे ते माझ्याशी असं वागतायत. पण माझा त्यांच्यावर अजिबात राग नाहीये. बघितलं काय ना आम्या, अरे किती मोठ्या मनाचा माणूस आहे डॉक्टर. नाही नाही, देव माणूस. अहो कशाचा बनलाय तुम्ही? हा एकच काळीज आहे माझ्याकडे. किती आजी काल. बजा, तुमच्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून मी आहे. माझी खरंच तुम्हाला एक विनंती आहे. दिव्या मॅडम बद्दल बाहेर कोणाला कळू देऊ नका. त्यांचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं हे जर का गावात कळालं, त्या अशा वागतात हे गावात कळालं तर उगाच त्यांची बदनामी होईल आणि मला ते आवडणार नाही. त्या पोलीस आहेत, त्या काही करू शकतील. मी लग्नाला नकार दिलाय म्हणून ते मला जेलमध्ये टाकतील, खोट्या केसेस मध्ये अडकवतील. हे जर का गावात कळलं तर गावातले लोक विरोध करतील, पेटून उठतील. पण तुम्ही असं काही करून देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही का नाही काय काळजी करू नका डॉक्टर. बघू तुम्हाला कोण कसं अटक करते ते. होय डॉक्टर, तुमचं जर का खरंच चुकलं नसेल ना तर मी अभि आहे तुमच्या संग. खरंच काही चुकलं नसेल म्हणजे? ते ना म्या माकडा, अरे डॉक्टरांचं कधीच काहीच चुकत नाही. बजात, मला माझं काहीच वाटत नाही रे. पण त्या साध्या बोळ्या बिचारा डिंपलचं काय? आधीच तिचा साखरपुडा मोडलाय, आता लग्न मोडलं तर कोण करणार तिच्याशी लग्न? नाही 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 डॉक्टर, डिंपलचं तुमचं लग्न होणार म्हणजे होणारच.
माझं आजपर्यंत कोणीच नव्हतं, पण आज खऱ्या अर्थानं मला 2 भाऊ मिळाले. डॉक्टर हा काय करता तुम्ही? डॉक्टर नका जोडू डॉक्टर. तुम्ही म्हटलं का नाही आम्ही तुमचा भाव आहे. आम्हीच काय हा गाव तुमच्या संघ आहे. हा आव आता जेवणाचं तर ठरलं, बाकीच्या गोष्टींचं बघूया की. हा मी काय म्हणते, पण साध्या पद्धतीनेच करायचं बरं का. जास्त बाबू आपल्याला डीजे पण सांगितलं पाहिजे. दिदे नको खर्च करायचा. म्हणलं हापूस आणतो आपण. काय ते सांग करायचं आपल्याला आमरस देणार सगळ्यांना की मजा येईल सगळ्यांना. हाय की नाही? द्या. या सावकाश. $300 झाले. डॉक्टर तुम्ही मला 400 रुपये दिलात. सॉरी. काय झालं? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. नाही काय नाही. डॉक्टर तुमच्याकडे बघूनच कळते, बोला की काय झालं. तुम्ही माझे नेहमीचे पेशंट आहात, तुमच्यापासून काय लपवणार ना. त्या दिव्या मॅडमांचं टेन्शन आहे ना डॉक्टर? तुम्हाला कसं कळलं? हो अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. तरी त्या बजा आणि नाम्याला मी सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. दिव्या मॅडम मला विनाकारण त्रास देत आहेत. लग्नासाठी पाठीमागे लागल्या होत्या, चौकीला बोलवतायत, चौकशी करतायत. तिथे नाहीतर इथे येऊन चौकशी करून मला विनाकारण त्रास देत आहेत. मानसिक त्रास होतोय मला. पण म्हणून काय झालं, मला त्यांची बदनामी झालेली आवडणार नाही. माझ्यामुळे उगाच त्यांना त्रास नको. तुमच्यामुळे काय नाही होत डॉक्टर, त्या दिव्या मॅडमच या सगळ्याला जबाबदार आहेत. तुमच्यासारख्या देव माणसाला त्रास देताना काहीच काय नाही वाटलं त्यांना. अख्ख्या गावासाठी तुम्ही किती काय करताय, सगळ्यांसाठी धडपडताय, काळजी घेताय, मदत करताय. तुमच्यासारख्या देव माणसाला त्यांनी काय करावंच. मग गाव आहे आणि त्या आहेत. नाही नाही तुम्ही काही करू नका. मला कायद्याच्या पलीकडे जाऊन काही करायचं नाहीये. आणि कायदा तुम्हाला इनाकारण लटकिवतोय त्याचं काय? अवं गावातलं शेमडं पोरग बी सांगल तुम्ही किती चांगला आहे. डॉक्टर मी बचत गटाची लीडर आहे आपल्या गावची. समध्या बायका माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काय बी होणार नाही. आम्ही समधी आहे तुमच्या संग. बस हीच खरी श्रीमंती. आयुष्यात पैसा मिळो न मिळो, तुमच्यासारखी जीवभावाची माणसं मिळाली खूप झालं. मी अनाथ आहे, मला जीवभावाचं कोणीच नव्हतं. झाली डॉक्टरांची टेप सुरू. कसलं इमोशनल व्हायचं नाटक करतात आणि वरनं माणसाच बी गंडी होत्यात. तुमच्यासारखी माणसं या गावात आहेत म्हणून या गावात थांबलोय. नाहीतर मी कधीच निघून गेलो असतो इथून. नाही नाही ती वेळ तुमच्यावर कधीच नाही ना डॉक्टर. समद गाव तुमच्या सोबत आहे. काय मदत लागली तर सांगा. चला येऊ काय डॉक्टर? मी काय म्हणते, ह्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग होणार आहे का? मी कुठलीच गोष्ट फायदा असल्याशिवाय कधीच करत नाही डिंपल. तू आता बघशीलच या गोष्टीचा किती मोठा फायदा करून घेतोय मी. त्या दिव्याच्या हाती फिंगरप्रिंटचा रिपोर्ट लागण्याआधी मला ही खेळ खेळणं खूप गरजेचं होतं. पण डॉक्टर मला लय टेन्शन आले. तुमचे फिंगरप्रिंट्स जर मॅच झाले ना तर दिव्या मॅडम सोडणार नाही, तुम्हाला लगेच जेलमध्ये टाकतात. आणि आमच्या घरातल्यांना जर कळलं ना तर मग लग्न कसं होणार? मी हिरोईन कशी होणार?
इथे मी दिव्याच्या हातून कसं वाचायचं याचा विचार करतो आणि तुझं काय ते हिरोईन कसं व्हायचं चाललंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आधी मी तिच्या जवळ होतो त्यामुळे मला सगळं कळायचं, प्लॅन बनवता येत होता. आता काहीच नाही, सगळंच अवघड झालंय. मी काय म्हणते डॉक्टर, त्या दिव्या मॅडमला ना तुमचे फिंगरप्रिंटचे रिपोर्टच नाही मिळायला पाहिजे. हा, तसं नाही होणार डिंपल. दिव्याला फिंगरप्रिंटचे रिपोर्ट मिळाले आणि माझ्या ठशांशी ते मॅच झालेत हे गृहीत धरूनच आपल्याला पुढची चाल खेळावी लागेल. पण काय, माझं काही डोकंच चालत नाहीये. अरे तुझा तिकडे डाबरा बसू की माझ्या मोर कशाला नाचतोस रा. अगं तुला बेकार मारलंय बघ मला. अगं आहे कशाला का त्या लेकरावर राकारती. त्यांनी ठरवलंय होय लगीन. आता घरात तुझं कोण ऐकत नाही म्हणून त्याचा राग तू त्या टोण्यावर काढतीस. तर मी बघतीस की माझं कसं कोण ऐकत नाही ती. लग्नाचा दिवस उजळू दे. अगं मी बी धागावचं पाणी पिलिया. अगं आहे मला सांग तरी तू की डिंपीचं लगीन कसं थांबवणार आहेस. तुला कशाला का नसते चौकशा. तळाला भोकल वरण झाकण. माझं मी बघते काय करायचंय ती. तुझं तू काम करतात. एवढी मोठी झाली पण काय कामाची नाही. अगं आहे मी काय काम करत नाही होय. तर 24 तास कामावरच पालथी पडलीच नाही का. खायला कारण धनीला भार. बोल तू नुसती मला बोल बघ. तुला ना माझं सुखच बघवत नाही. राहू दे जाते मी माझी काम करायला. जा कामच कर. आता जाऊन हातून जाऊन पडशील. बघतीच आता मी त्या कंपाऊंडरचं चांगलं काढते बघ बाहेर. कसा लगीन करतोय ती. काही करून माझ्या बोटाचे ठसे मॅच नाही झाले पाहिजे. ही दिव्या खूपच हुशार निघाली. ह्या दिव्याचं काहीतरी केलं पाहिजे. ही डिंपल पण ना. डिंपल काय तुझं. मॅडम तुम्ही आता इथे या ना आत या. काय झालंय. डॉक्टर आय एम सो सॉरी. प्लीज मला माफ करा. मी खूप दुखवलंय तुम्हाला. सर्व गोष्ट डाऊट घेतलंय. आय एम सॉरी. दीपा काय बोलताय तुम्ही हे. डॉक्टर तुमचे फिंगरप्रिंट्स मॅच नाही झालेत. काय. हो मी तुझ्यासारखे देव माणसाला एवढा त्रास दिला. तुमच्यावर डाऊट घेतला. मला असं वागायला नको होतं. माझं मन सतत मला सांगायचं की नाही डॉक्टरांची चौकशी नको करू. पण मी त्याचं ऐकलंच नाही. नाही हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करत होता. डॉक्टर मला कळत नाहीये मी तुमची माफी कशी मागू. आय एम सॉरी डॉक्टर. मी एवढा दिवस स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवत होते पण आज मी नाही रोखू शकले तुम्हाला भेटण्यापासून. डॉक्टर मी नाही राहू शकत तुमच्या बिना. मी माझ्या मोठ्या मनाने तुमचं आणि डिंपल्सचं लग्न स्वीकार केलंय. डॉक्टर मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. डॉक्टर प्लीज मला नका ना जाऊ सोडू. प्लीज डॉक्टर. मॅडम
आता या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय. मी परत मागे नाही फिरू शकत. डॉक्टर, मी हे सगळं नाटक करतेय कारण मला सत्य शोधून काढायचं आहे. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. ही दिव्या अशी का वागते? ती खरंच इमोशनल झाली होती की नाटक करते? डॉक्टर, काय झालं डिंपल? काही काम आहे का तुझं? बाई तुमच्यासाठी गिफ्ट आणले की बघा. डिंपल अगं काय चाललंय? कशासाठी हे सगळं करतेस? असंच मला वाटतं म्हणून. बघा तरी काय आहे त्यात. काय हे काय न बघताच फेकून दिलं? कसं काय त्या बायका तुमच्या प्रेमात पडतात काय माहिती. कसली हौस आहे का नाही तुम्हाला? हे घ्या, तुम्ही बघाच त्यात काय आहे. काय बघायचं यात? शर्ट असणार आहे, मी बघतो सकाळी. जा तू. अहो डॉक्टर, हे घ्या, घालून बघा आणि मला सांगा कसं दिसतोय. म्हणजे कसं, तुम्हाला जर नाही बसला ना तर मी दुकानवाल्याकडून परत बदलून आणेन. डिंपल अगं काय चाललंय तुझं? अहो बघा की घालून काय होतंय त्याला. मला चेंज करून आणता येईल ना नाही बसल्यावर. हे घ्या. किती पॅकिंग केलं याला? हे धर. आता ह्यो शर्ट घालून बघा आणि मला सांगा. चांगला कलर आहे. यो हवं, कसलं भारी दिसतंय तुम्ही. थांबा, चष्मा. डिंपल काय चाललंय? अहो मला बघायचंय चष्मा घातल्यावर कसं दिसतंय तुम्ही. डॉक्टर लयच भारी दिसतंय बघा. थांबा आपण एक फोटो काढू. पण अगं काय चाललंय? थांबा की डॉक्टर. हा इकडे बघा. या. नाही, आपण एक सेल्फी बी काढू. डिंपल अगं. डॉक्टर प्लीज ना. कसलं भारी दिसतंय डॉक्टर तुम्ही. आणि उद्या ह्यो शर्ट घालायचा आधी सांगते तुम्हाला. हा झालं, निघ आता. हा आत येऊ. रेशमाच्या घरात आपण जे फिंगरप्रिंट्स घेतले होते, सुरेश पाटलांची हत्या ज्या ठिकाणी झाले त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स आणि डॉक्टर अजित कुमार देव यांच्या हाताचे ठसे मॅच झाले. डॉक्टर असे कसे वागू शकतात? डॉक्टरांच्या बाबतीत सापडलेले पुरावे खरंच आहेत की कोणीतरी मला मिसगाईड करतंय? नाही, मला काहीच कळत नाहीये. डॉक्टरांसारखा माणूस जो सतत इतरांच्या भल्याचा विचार करतो तो असा कसा वागेल? त्याचा चांगुलपणा, त्याचा इतरांना मदत करणं, त्याचं इमोशनल असणं मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलंय. त्यांनी असं करणं
शक्यच नाहीये. पण मग पुरावांचं काय? हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? मॅडम कॉफी. काय झालं मॅडम? तुम्ही रडताय का? मायरा बेबीची आठवण आली का? हो. मग एक कॉल करून बोला ना तिच्याशी. हॅलो बच्चा, कशी आहेस तू? मम्मा मिस यू सो मच. मी लवकर येते तुला भेटायला. येताना डॉक्टर अंकलला पण आणा. मला त्यांच्याशी खूप बोलायचं आहे. मी त्यांना खूप मिस करते. मुझे समझदारी से काम लेना होगा. इतनी जल्दी मैं किसी भी नतीजे पे नहीं आ सकती. डॉक्टरांसारख्या माणसाबद्दल तर नाहीच नाही. सगळ्या गोष्टी नीट चौकशी करूनच मला निर्णय घ्यावा लागेल. कुणाचं बी ध्यान नाही माझ्याकडे. सगळी नुसती लगीन लगीन करून भरकटले ती. अगं आहे, राहू दे तुझी ती मिसरी. ये पहिली इकडं. तुझ्या हातावर मस्त पैकी आपण मेहंदी काढू. मी माझ्या हातात शान थापीन, पण मेहंदी काढणार नाही. आणि तू बी काढू नकोस. काय उपयोग होणार नाही. हे लगीन काय होऊन देणार नाही मी. डिंपल, अशी काय बोलते का तुझी आजी? अगं तू नको तिच्याकडे ध्यान देऊ. तिच्या डोक्यावर परिणाम झाला. तुमच्या डोक्यावर झालाय परिणाम, माझ्या नाही. मी मस्त शानी आहे. तुझी आई येणी झाली, तुझा बाप येण्या झालाय. त्यांना त्या कंपाऊंडरची गुण दिसणार. त्याचं मड बसवलं, त्याला घातला नेऊन डाबऱ्यात. लवकर त्याच्या पालखीचा धूर निघाला. त्याची किरडी ढासाळली. त्याचा लवकर वाटोळ होईल. त्याचं बघतेच मी. ही लगीन कसं होतंय ते. ही लगीनच होऊन देणार नाही. त्याची किरडी गाडते बघ चांगली नेऊन. त्याचं लगीन करतोय तो. अगं घरात गॅसचा स्फोट झाला आणि त्यातच गेली ती. तिचा अपघात झाला का घातपात झाला कोणा आष्टव. माझ्या मंजूला लय त्यांनी त्रास दिलाय. त्याच्यामुळेच मंजूचं असं वाईट झालं. विजय भाऊंच्या बायकोबद्दल पोलिसांनाच काय माहित नाही. आम्हाला कुठून कळायचं. वाड्यात ती रातच्याला निम्म्या रातच्याला यायची. मी स्वतः माझ्या हाताने पकडलंय तिला. मागणं कुणीतरी आलं आणि माझ्या डोक्यात काठी घातली. नक्की तो कंपाऊंडवर तिच्या संघ असेल बघ. मुंबईला मालाचं पैसे आणाय गेलं होतं. ह्याच पैशानं घात केला माझ्या नवऱ्याचा. हे डॉक्टरांच्या ओळखीचे आहेत. या डॉक्टरनं दाढी लावली ना, हुबेहूब देवी सिंग दिसतील. हा संजूचा नंबर आणि हे ते लोकेशन. त्याचा मोबाईल या तारखेला या वाड्याच्या मागे बंद झाल्याचं दाखवतंय. आणि आज काही वेळापूर्वी हा मोबाईल चालू झाल्याचं दाखवतोय. हे बघ, चालू केला फोन. हा माणूस कोण आहे? ही तर संजू दादा आहेत. अगं माझ्या घरातल्यांना कळलं ना की माझ्याकडे मोबाईल होता म्हणून. आणि काय होतं तिथं? पैसे होतं आणि दागिनं बी होतं. हा पेन इन्स्पेक्टर चव्हाणच्या घरी सापडला होता. हे बघा काय सापडले. म्हणजे मला धक्का देऊन पडून गेला तो माणूस डॉक्टर होता. एवढी कशी मूर्ख होती मी. पुढे सगळे पुरावे मिळूनही मी का डॉक्टरांकडे डोळे झाक केली. माझ्या इमोशनलशी खेळलाय तो माणूस. तुम्ही माझ्याशी लग्न कराल?
माझ्यापासून सतत केसची सगळी माहिती मिळून घेतलीये. माझ्या घरात घुसून गावी सोडले. माझ्या महाराजशी खोटं वागलंय. किती केअर करताय तुम्ही महाराजची. तिला किडनॅप केले, त्रास दिलाय. एकतर ही केस मागे घे, नाहीतर तुझ्या मुलीला कायमची गमावून बस. तुम्ही एकतर ही केस सोडा किंवा माझ्यावर प्रेम करणं सोडा. मला फसवलं या डॉक्टरांनी. मला एसीपी दिव्या सिंगला मुझे क्यों ये सब समझ में नहीं आया पहले. क्यों तुमसे तो झूठा प्यार क्यों नहीं देखा मैंने. खूप झाले तुझे नाटक देवी सिंग. आता तुझे दिवस भरले. नाही तुझा खोटा चेहरा पुरा गावासमोर आणला ना, तर नाव दिव्या सिंग लावणार नाही मी. सोडणार नाही तुला देवी सिंग. अजित कुमार डॉक्टर. अगं बायानो, अगं मला उठवा ना जरा नाचायला. या डॉक्टर नाचायला. नाही चालत तुमचं, मी आहे बाहेर. हो जावाय, असं नाही म्हणायचं नसतं, असं नाचायचं असतं. अहो माझ्या लग्नाच्या टायमाला गाव देवाला मी एकटा नाचत होतो. वरातीच्या टायमाला तर सकाळपर्यंत नाचत होतो. ही काहीच नाही, श्रीमंदिराला तर त्या घोड्यावर बसून ते घोड्या मॅच नाचवला. आता बोला नाही ते काय नाही नाचायचं. चला ऐका. घुसतून नाचाया. एक सांगू का डिंपल, मी लगीन करून या घरात आली ना, तेव्हा असं वाटायचं बया कुठे येऊन पडले मी. मला नाही राहायचं इथं, निघून जावं इथनं. आत्यांना तर माझं काय सुधीक पटायचं नाही. मंदी अक्का लई जाच करायच्या, लई काय काय बोलायच्या. पण ही काय बी बोलायची नाही त्यांना. तू बारकी होती ना, त्यात मी सावत्र आई. तुम्हाला आई म्हणशील का नाही. सवतीची आई म्हणून मंगल हिला नीट वागवणार नाही असं लोक बोलली तर याचं लय भ्या वाटायचं बघ. लय भ्या वाटायचं. पण मी ठरवलं होतं, आता ही घर आपलं आहे, इथली माणसं आपली आहेत. कुणी काय बी बोललं, किती बी त्रास दिला ना, तरी मनाला लागून नाही घ्यायचं. त्यांना सांभाळायचं, या माणसांना जीव लावायचा. आणि मी अगदी तसंच केलं बघ. म्हणून तर आमचा संसार एवढी वर्ष टिकून आहे. मम्मी माझं तर बरं आहे बघ. मला सासू नाही, सासरे नाही, दीर नाही, जाऊ नाही, नणंद नाही, कसलंच टेन्शन नाही. नाही बाया,
असं नाही म्हणायचं. कशी का असेना घरात 4 माणसं पाहिजेत. माणसाशिवाय शोभा नाही ग घराला. हा, वंदी अक्कांचा आत्यांचा मला त्रास व्हायचा, पण सांगू का, आडी अडचणीला लई आधार बी वाटायचा बघ. आणि पप्पा, त्यांनी तर तुला कधीच समजून घेतलं नसेल ना. तुझी कुठलीच हौस त्यांनी पूर्ण केली नसणार बघ. नाही नाही, असं बोलू नको पोरी. माणसाने लय केलंय ग माझ्यासाठी, या घरासाठी. खर तर ना त्यांना दुसरं लगीनच करायचं नव्हतं बघ. फक्त तुझ्यासाठी लगीन केलं यांनी. लगीन करून दुसरी बायको आणायची नव्हती यांना, तर आई आणायची होती तुझ्यासाठी. बापजादांनी लई कर्ज करून ठेवलं ग यांच्या डोक्यावर. त्या कर्जानं त्यांची मान कधी वर चालली नाही. हा, पण कधी सुधी हार मानली नाही हा यांनी. आपल्या पोरा बाळांसाठी, आपल्या संसारासाठी लई लढत राहिले बघ. दुसरा कोणी असताना कवाच निघून गेला असता, पण यांनी असं नाही केलं. लई सहन केलं, लई मन मारलंय का त्यांनी स्वतःच. आणि तू म्हणजे त्यांच्या काळजाचा तुकडा आहेस, त्यांची पोरगी. तुला जगातलं समद सुख मिळावं, तुलाही खुश राहावी असं वाटायचं त्यांना. पण आबाळच पडलं होतं ना ग. कुठं म्हणून ठिकाण लावणार सांग बघू. पण आता तुझं समज चांगलं होतंय ना, त्यांना लई आनंद झालाय बघ. हा, आता मला बोलून नाही दाखवत ती, पण मला त्यांच्या डोळ्यात दिसतंय. हॅलो, मी एसीपी दिव्या सिंग बोलतेय. तुम्ही मागे देवी सिंगचं स्केच काढलेलं आठवते? अहो मॅडम, कसं आठवणार? एवढ्या आरोपींची चित्र काढतो मी, त्यामुळे असं एखादं चित्र लक्षात राहणं शक्य नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. मी तुम्हाला एक स्केच पाठवते, ते बघा, म्हणजे तुम्हाला आठवेल. मला याविषयी अर्जंट माहिती हवी आहे. थँक्यू. हॅलो, तुम्हाला आठवलं का? अहो, हे स्केच तर मी काढलेलंच नाहीये, हे वेगळं स्केच आहे. मला हे स्केच बघून आठवलं, देवी सिंगचं हे स्केच आहे. हे असं नाहीये, मी काढलेलं स्केच वेगळंच होतं. ओके, तुमच्याकडे एक्स्ट्रा कॉपी आहे का? बघतो, शोधावी लागेल. बघून तुम्हाला कळवतो. प्लीज, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला लवकरात लवकर सांगा ना प्लीज. बघतो. थँक्यू. ही दिव्या तर हात धुवून माझ्या मागे लागली आहे. सगळे पुरावे जाळून टाकले, पण तरीही त्या म्हाताऱ्याचं कार्ड दिव्याला सापडलंच. ही अशी चूक परत होता कामा नये. माझ्याकडून अजून एखादा पुरावा जरी सुटला ना, तर सगळं संपलंच. मला चेक करायला हवं सगळं. रूपाच्या बाबतीत नाही, तिच्या बाबतीत कुठलाच पुरावा मागे ठेवला नाहीये मी. मग रेश्माच्या बाबतीत, मंजूच्या बाबतीत, संजू. हा, संजूचा नंबर.
आणि हे ते लोकेशन. त्याचा मोबाईल या तारखेला या वाड्याच्या मागे बंद झाल्याचं दाखवतंय आणि आज काही वेळापूर्वी हा मोबाईल चालू झाल्याचं दाखवतोय. हा खूप महत्वाचा पुरावा आहे. हा नष्ट नाही केला तर कधीही पोलिसांच्या हाती लागू शकतो आणि हा पुरावा जर पोलिसांच्या हाती लागला तर मी संपलो. हा पुरावा कायमचा संपवायला हवा. आता कशी पोहोचणार तू माझ्यापर्यंत दिव्या सिंग? आता सगळे रस्ते बंद. अव तुम्हाला काय करमना का माझ्याशिवाय? सारखं मला बोलवत असता. तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे ना. हे बघा मेहंदी किती रंगली त्यामुळं. हे बघा. डिंपल, तुझी फालतू बडबड बंद कर. माझं खूप महत्वाचं काम आहे म्हणून तुला इथे बोलवलंय. वाटलंच होतं मला. बोला काय काम आहे? त्या दिव्याचा फोन आला होता. तिने घरी जेवायला बोलवलं दुपारी. काय? नाही डॉक्टर, तुम्ही अजिबात जायचं नाही. लय झालं तुमचं दिव्या पुराण. मला तर वाटायला लागलंय त्या दिव्या मॅडमच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे. पण मला माहित आहे तुम्ही नाही जाणार ना. जाणार आहे मी. काय? डॉक्टर मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही नाही जायचं. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अहो हळद लावल्यानंतर परत बाहेर नाही जाता येत. डिंपल, मला जावं लागेल आणि जर का मी नाही गेलो तर पोलीस इथे वाजंत्री म्हणून येते. ढोल वाजवतात तसं मला वाजवत इथून पोलीस स्टेशनला घेऊन जातील. नाही, असं काय बी होणार नाही. अहो तसं काय होणार असतं तर दिव्या मॅडमने तुम्हाला आधी जेलमध्ये टाकलं असतं ना. मला तर वाटतंय त्या दिव्या मॅडमला तुमच्याशी लगीन करायचंय ना म्हणून ह्यो सगळा प्लॅन करतात त्या. तेच तर काही कळत नाहीये. पण ते जाणून घेण्यासाठीच मला तिकडे जावं लागेल. आपण किती दिवस असं अंधारात गोळ्या मारणार आहोत? सध्याची काय परिस्थिती आहे त्यात त्या दिव्याला नाराज करून चालणार नाही. म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही ना. शेवटी तुमच्या मनासारखंच करणार आहे ना तुम्ही. मग का बोलवलं मला? हेच तुला सांगण्यासाठी. आज हळद आहे, सगळ्यांचं लक्ष हळदीमध्ये असेल. मी त्यांची नजर चुकून इथून निघून जाईल. ते मग तू इथलं सगळं मॅनेज कर. म्हणजे नेहमी सारखंच ना. तुम्ही काहीतरी उद्योग करून ठेवायचा आणि नंतर तुम्ही निस्तारायचा. ठीक आहे, करा. तुम्हाला जी करायचं ना ती करा, पण लवकर घरी यायचं, कळलं का? हो, लवकर घरी येतो मी. त्या दिव्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय सगळं बाहेर काढूनच येतो. पण ते कळल्यानंतर तुम्ही काय करणार? तेच जे आतापर्यंत केलं.
एक गोळी चारा. अहो डॉक्टरांना बोलून आणा की. अहो मंगलवाहिनी, आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो की. होय. दोघं कशाला, तू एकटाच जा, मी आहे इथंच. का तुझं काय गटोळ पुरलं बरे चला म्हणलं का नाही. ती बघा डॉक्टर आलं. आलं डॉक्टर आलं. डॉक्टर कुर्ता बारी आहे का नाही. हा चॉईसच आपली बारी आहे. हा वळून घे पोरीला. वय. सारिका गाणं म्हण की ग. हा म्हणते की, पण तुम्ही समध्या आणि माझ्या मागं म्हणायचं. होय की म्हण. मांडवाच्या दारी ग, मांडवाच्या दारी ग, मांडवाच्या दारी ग, मांडवाच्या दारी ग. आली नवरी मुलगी ग, आली नवरी मुलगी ग, आली नवरी मुलगी ग, आली नवरी मुलगी ग. मांडवाच्या दारी ग, मांडवाच्या दारी ग, मांडवाच्या दारी ग, मांडवाच्या दारी ग. आली हळदी घटका ग, आली हळदी घटका ग, आली हळदी घटका ग, आली हळदी घटका ग. आमची नवरी लाज ग, आमची नवरी लाज ग, आमची नवरी लाज ग, आमची नवरी लाज ग. मंगल नवरीला घेऊन बाहेर जा आणि ते हातवं करून घे. बायानं तुम्ही बी जा तिच्या बरोबर आणि तू चल ग माझ्या बरोबर हे समज घेऊन. बरी हे बघा हळद आणली, नाचवायची आपल्याला बरं का. आता नाम्या बाजा चांगली डीजेला गाणी लावा. ओ म्हणते त्या मी गाणं लावतो, पण तुम्ही हळद नाचवायला नीट. अरे मग नीट काय बघ कशी भारी नाचवते हळद आता. बर बर. डॉक्टर डॉक्टर मी केक आणलाय, तुम्ही आतमध्ये आहेत का? मॅडम शिकलो तुम्ही इथे काय करताय आतमध्ये? मॅडम डॉक्टर आतमध्ये नाहीये, तो केव्हाच पळाला. काय म्हणजे त्यांना समजलंय की तोच देवी सिंग आहे. इसका मुझे पता चल गया. हो मॅडम तसंच झालं असणार. तुम्ही डॉक्टरांची सर्टिफिकेटची चौकशी केली? हो मॅडम ते फेक सर्टिफिकेट आहेत. तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे, तो डॉक्टरच नाहीये. मला खात्री होतीच. हा बोला, सापडला का तुम्हाला तो स्केच? थँक्यू सो मच, मी बघते. डॉक्टर अजित कुमार देव. शिखरे, आता सगळे पुरावे त्या डॉक्टरकडे येऊनच थांबलेत. हो मॅडम
आणि एवढे पुरावे काफी आहेत त्याला अटक करायला. आता आपल्याला ऍक्शन घ्यावीच लागेल. येस मॅडम. शिकरे, तो डॉक्टर गाव सोडून जायच्या आधी त्याला अटक करा. नाकाबंदी करा, फोर्स मागवा. आता त्याला बेड्यात ठोकल्याच पाहिजे. येस मॅडम.
मॅडम मॅडम ए थांब मॅडम मॅडम काय झालं मॅडम श्वासात आलं हॅलो ॲम्ब्युलन्स बाबू दादा आता हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? अहो डॉक्टरांची हळद आहे हा? आणि आपण एकटंच एन्जॉय करतोय. एकटं कुठे तू ये मी दाजी दोघे तिघ आहे की आपण? अहो 3 तिकडा काम बिगाडा असतं. आपण एक काम करूया या बाटलीतलं औषध डॉक्टरांना बी देऊन टाकूया. होईल का माझ्या लग्नाच्या वरातीच्या टायमाला 3 खंब अगोदर मी एकट्यानं संपवलं मग बाकीची पिऊन नाचत होती. दाजी तुमचं वेगळं आहे. डॉक्टर दारूला हात पण लावत नाही ते कधीच घेत नाही ते. या डॉक्टर इकडे इकडे काय चाललंय तुमचं? अहो इकडे या जरा 2 मिनिटं थांबा. कुठे गेला होता? मी काय नाही फ्रेश व्हायला गेलो होतो. फ्रेश व्हायला गेले होते फ्रेश व्हायला गेले होते. हे घ्या काय चाललंय मी हे सगळं घेत नाही. अहो फ्रेश वाटेल घ्या की. नाम्या अरे नाही डॉक्टर आज नाही म्हणायचं नसतं आज घ्यावीच लागेल. नाही प्लीज मला फोर्स करू नका. मला या असल्या गोष्टींचं व्यसन नाहीये. शक्यच नाही. जगात कुठलंच व्यसन नाही असं माणूसच नसतो. ज्याला कुठलंच व्यसन नसतं ना त्याला बाईचं व्यसन असतं. हो लालादाजी काय पण काय बरळायला लागलाय हा? आज चिवडलेली पाक मेंदूत गेली काय? लगा डॉक्टरांसारखा माणूस कुठल्या पण बाईकडे मान वर करून सुद्धा बघत नाही. सगळ्या बायकांनी मान देणारा एवढा एकमेव देव म्हणून जगात बघितलाय मी. त्यांच्याबद्दल असं बोलताय व्हय? तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? हळू काय झालं डॉक्टर? काम तमाम झालं. काय म्हणजे तुम्ही दिव्या मॅडमला? खलास. आपल्यासाठी का आनंदाची बातमी आहे. आजीनं लग्नाला होकार दिलाय. का नसती परवानगी दिली तर लग्न करणार नव्हतीस? झालं. तुम्हाला तर कशाचं कौतुकच नाही. इथं माझं काय चाललंय तुझं काय चाललंय? आता काय झालं म्हणजे काय चाललंय तुमचं? त्या दिव्या मॅडमचं तुम्ही नक्की काय केलं? सांगितलं ना तुला एकदाच. तिचा काटा कायमचा वाट्यातून दूर केलाय. काय म्हणजे दिव्या मॅडमला खरंच मारून टाकलं तुम्ही? अहो ते एसीपी आहेत. आता त्यांच्या खुनाची कसून चौकशी होणार. कळतंय का तुम्हाला? कळतंय म्हणूनच विचार करतो ना. इतर त्या दिव्याला मारताना पुरेसा वेळ नव्हता माझ्याकडे प्लॅन करायला. अहो मग त्या दिव्या मॅडम मेले की नाही ह्याची खात्री केली का नाही तुम्ही? केलीये पण अचानक तिथे शिखरे आला. काय म्हणजे त्यांनी पाहिलं तुम्हाला? हो नाही माहिती नाही हो की नाही. अहो असं कसं माहित नाही? त्यांनी जर तुम्हाला पाहिलं असेल ना तर डॉक्टर आपलं काय खरं नाही. आपण
शांत बसतायस का जरा? आधीच बाहेरच्या नजरा आपल्यावर आहेत. काय बाहेर पडलं ना आपली वाट लागेल. वाट तर आजची पण लागणार आहे. मग काय करायचं आपण? आता हे काय करताय तुम्ही? इथे थांबणं धोक्याचं आहे. मला निघावं लागेल. निघायला लागेल म्हणजे? तुम्ही जाल निघून आणि माझं काय? मला पोलिसांनी पकडलं तर? असं काही होणार नाहीये. मुळात पोलिसांचा तुझ्यावरती संशय यावा असं तू काही केलेलंच नाहीये. असं बी मी काहीच केलं नाहीये. पण तुम्ही निघून गेलो, मी माझ्या घरातल्यांना काय सांगू? ते तू आणि तुझ्या घरातले बघून घे. मी नव्हतं लग्नासाठी मागे लागलो. तुला आणि तुझ्या घरच्यांनाच हौस होती ना. आणि असंही तुझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा करून मला जेलमध्ये जायचं नाहीये. ती रिस्क मी नाही घेऊ शकत. डॉक्टर नाही, तुम्ही कुठं जाणार नाही. हा विचार आहे ना, तुम्ही लग्नाला होकार द्यायच्या आधी करायला पाहिजे होता. नाही डॉक्टर, डिंपल, नाही. माझ्या वाटेत आडव्याला लोकांचं मी काय करतो तुला चांगलंच माहिती. त्या रूपाचं रेशमाचं दिव्याचं काय केलं माहितीये ना. तुझंही तेच करावं लागेल. डॉक्टर सोडा. डॉक्टर, मला जर काय झालं ना तर सोडणार नाही तुम्ही. सॉरी, ते जरा राग कंट्रोल नाही झाला. पॅनिक झालं होतं. एक्स्ट्रीमली सॉरी. असं कसं पॅनिक झालं होता? कंट्रोल ठेवायचं ना रागावर. आतापर्यंत मी तुम्हाला एवढी मदत केली, त्याचं काय वाटलं नाही का तुम्हाला? मला माहित आहे तुम्हाला पोलिसांनी पकडू नये म्हणून तुम्हाला पळून जायचंय ना. मग आपण एक काम करू, उद्याच लगीन झालं ना लगेच मुंबईला निघून जाऊ आणि घरातल्यांना सांगू आपण हनीमूनला चाललोय. म्हणजे घरातल्यांना संशय बी येणार नाही. डॉक्टर, तुम्ही असं न सांगता जर गेलात ना तर घरातल्यांना लगेच संशय येईल. आणि सांगून गेलो ना तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. विचार करा. टोन्या, थोडा आरसा दे ना मला. नाही नाही. अरे थोडं 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 एवढा अर्धा. नाही ग. काय असं नाही का बस. अवा अक्का, अजून आवरलं नाही वय? आवरा की पटापटा, किती वेळ लावताय? ए बाया, आवरू दे मला नीटवाणी. आता एवढी समधी लोक येणार लग्नाला, त्यासनी कळलं पाहिजे ना. नवरीची आत्या बी कशी दिखणी आहे ती. तुझी तू काम कर, मग मी येते आवरून झाल्यावर. गुड डिंपल, घ्या. अजून नवरीची काय तयारी नाही, नुसतं माझ्या मागे आवरा आवरा आवरा. काय ग डिंपल, अजून आवरलं नाही वय? लवकर लवकर आवर. अगं होय मम्मी, पण अजून माझ्या मैत्रिणी कुठे आल्यात? ते आले की मग तयार होते की. टोन्या, अरे केवढी पावडर लावतोय ती? हा, माझी अख्खी पावडर संपवायची का तुला? नाही. टोन्या, ती पावडर दे इकडं. नाही दे. अगं मला लग्नात हिरो दिसलो पाहिजे ना म्हणून एवढी पावडर लावते. थांब जरा गबस. टोन्या, अरे एकदा तोंड बघ कसं भूतासारखं दिसतोय. हिरो सारखं नाही दिसत ते. दे इकडं पावडर. नाही मी लय भारी दिसतोय, हिरो दिसतोय. जवळ नकोस तू माझ्यावर. सांग याला. टोन्या, अरे काय ती ठेव बाजूला, आवरू दे तिला. नाही, थांबा जरा. ए डिंपे, मला ते वाटायला लावते ती लाली आणि काजळ आणि ते मस्कारा का काय म्हणतात ते दे ना जरा लावायला. का लगीन तुझं आहे का माझं? आणि एवढं कशाला नटायचंय का तुला? मम्मी, तुम्ही एक काम करा, ह्या टोन्याला घेऊन बाहेर जा. आत्या, तू बी निघ. चल. तिला आवरू दे. चल, तिला आवरू दे तिची.